दर्शक हो नमस्कार. आरोग्य संपदा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. हल्ली आरोग्याच्या तक्रारी खूप वाढत आहेत. या धकाधकीच्या आणि गतिमान आयुष्यामध्ये बरेचदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं. म्हणजे आहाराची वेळावेळ किंवा व्यवस्थित आहार न घेणं म्हणजे वाढत्या आजारांचं महत्त्वाचं आणि मोठं कारण आज दिसून येतं योग्य आहार न घेणं. तर आज आपण निरोगी आणि निरामय असं जर राहायचं असेल, असं सुदृढ आयुष्य आपल्याला जगायचं असेल तर आहाराची योग्य पद्धत असणं आणि योग्य पोषण मूल्य असणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत, आरोग्य आणि पोषक आहार. तर आज आपल्या इथे आलेल्या आहेत तज्ज्ञ डॉक्टर स्वाती घोडमारे. या वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी आहेत, पोषण आहार विभाग, नागपूर या ठिकाणी. डॉक्टर नमस्कार. नमस्ते. कार्यक्रमात आपलं स्वागत. डॉक्टर, बरेच वेळा आपण असं म्हणतो की आहार हा योग्य असला पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये तो पोषक असा असला पाहिजे. पण नेमका पोषक आहार म्हणजे काय? पण आता माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत सतत त्याची वाढ, विकास, शिवाय झीज होत असते, ती झीज भरून निघत असते. तर या सगळ्या गोष्टींसाठी त्याला एक ठराविक एनर्जीची गरज असते आणि काही पोषक आणि काही तत्व असतात जे आहारातून आपल्याला मिळू शकतात. तर हे सगळ्या क्रिया योग्य प्रकारे होण्यासाठी ज्या आहारातून आपल्याला तत्व म्हणजे पौष्टिक घटक मिळतील त्याला आपण पोषक आहार असं म्हणतो. म्हणजे जसं आता विविध टप्पे आहेत आयुष्यातले. बालपण आहे, प्रौढावस्था आहे, म्हातारपण आहे, शिवाय गरोदर आणि स्तनदा माता आहेत. तर अशा विविध टप्प्याच्या वेळेला आहाराची किंवा आपल्या शरीराच्या पोषणाची गरज बदलत असते आणि त्याप्रमाणे आहार आपण जो घेतो त्याला आपण पोषक आहार असं म्हणतो. इव्हन अगदी एखादं बाळ जन्माला यायचं असेल ना तर आईच्या पोटात सुद्धा त्याची वाढ विकास होण्यासाठी त्याला योग्य पौष्टिक घटकांची गरज असते. तर तेव्हा त्याचा पुरवठा त्याला मातेपासून मिळत असतो. तर हे सगळं म्हणजे पौष्टिक आहाराचं आपल्या आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आपण आत्ताच म्हटलं की मातेच्या पोटात असतानाच बाळाचं म्हणजे पुढचं आयुष्य खूप छान असलं पाहिजे या दृष्टीने आपण प्रयत्न करू शकतो आणि चांगला आहार घेऊ शकतो. तर गर्भावस्थेमध्ये असताना मातेने विशेष काय काळजी घेतली पाहिजे आहाराविषयी? एखादं बाळ जेव्हा जन्माला येणार असतं ना तर त्याच्या आयुष्याचा जो पाया आहे तो आईच्या पोटामध्येच म्हणजे गर्भात वाढ होत असताना तो रचला गेलेला असतो. त्याचं पुढील आयुष्य कसं राहील किंवा त्याचं आरोग्य कसं राहील ह्याचं म्हणजे तिथेच तो पाया रचला असतो. त्यामुळे मातेच्या आहारामध्ये सर्व पौष्टिक तत्व तिला म्हणजे पुरेपूर प्रमाणात मिळतील अशा प्रकारचा तिचा आहार असणं आवश्यक आहे. आता बाळाच्या वाढीसाठी आणि मातेच्या आरोग्यासाठी प्रथिनं, कार्बोदक, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्व, खनिज ह्या सगळ्याचीच नितांत आवश्यकता असते. आणि त्याशिवाय लोह, आयोडीन असे जे खनिज आहे यामुळे बाळाची शारीरिक नाही तर मानसिक वाढ होण्यासाठी सुद्धा मदत होत असते. या तत्वांच्या कमतरतेमुळे जी बाळाची वाढ आहे ती योग्य न झाल्यामुळे काही वेळेला कमी दिवसाची बाळ, कमी वजनाची बाळं किंवा अपुऱ्या दिवसांचं बाळ जन्माला येऊ शकतं. आणि त्याशिवाय बाळाचे जे मानसिक आणि बौद्धिक वाढ आहे ती सुद्धा या काळामध्ये झपाट्याने होत असते. म्हणजे माणसाचा जेव्हा जन्म होतो ना त्यावेळेला 70% मेंदू त्याचा आईच्या गर्भामध्येच तयार झालेला असतो. तर ही योग्य प्रकारे होण्यासाठी स्निग्ध पदार्थ वगैरे हे पुरेपूर आईच्या आहारातूनच मिळालं पाहिजे. तर हे सगळे पौष्टिक तत्व बाळाच्या वाढीसाठी उपयुक्त आहे तर त्याला मिळू शकतात. अच्छा. आणि बाळ जन्माला आल्यानंतर बरेच वेळा असं म्हटलं जातं म्हणजे बाळाचं जर पोट भरत नसेल तर वरचं दूध पण बाळाला दिलं जातं. गाईचं म्हणा, म्हशीचं म्हणा किंवा वरचं दूध असतं दिलं जातं. तर अशा वेळेस म्हणजे काय केलं पाहिजे? खरंच हे योग्य आहे का?
खरं तर जन्मानंतर लगेचच बाळाला आईचं दूध मिळणं खूप आवश्यक आहे. जे शक्य तितक्या लवकर आणि किमान 1 तासाच्या आतमध्ये आईचं दूध जर बाळाला मिळालं तर त्याच्यासाठी म्हणजे तो एक गोल्डन पिरियड आपण म्हणतो की त्या काळामध्ये जर दूध मिळालं तर बाळाची शारीरिक मानसिक वाढ खूप चांगली होऊ शकते. आणि त्या काळामध्ये ना बाळ अलर्ट असतं, दूध पिण्यासाठी उत्सुक असतं. तर त्यामुळे जर आईला स्तनपानासाठी प्रवृत्त केलं तर ते जास्त योग्य आहे. आता जेव्हा आईचं बाळ जन्माला येतं तर आपल्याला माहिती आहे की ते अगदी छोटंसंच असतं आणि गाईचं वासरू जेव्हा जन्माला येतं ते चांगलं बऱ्यापैकी मोठं असतं. 1 तासामध्ये ते उड्या मारायलाही सुरुवात करतं. पण आईच्या बाळाचे जीवनाचे जे वेगवेगळे टप्पे असतात त्याच्यानुसार वाढ आणि विकास होत असतो. तर आईचं दूध हे बाळासाठी योग्य आहे आणि गाईचं दूध हे तिच्या वासरासाठी योग्य आहे. तर आईच्या दुधामधून जे प्रथिनं किंवा जे स्निग्ध पदार्थ मिळतात किंवा जी जीवनसत्व खनिज मिळतात ती बाळाला ज्या प्रमाणात आवश्यकता आहे त्या प्रमाणातच ते मिळत असतात आणि योग्य वेळी योग्य त्या आहाराचा त्याला म्हणजे पुरवठा केला जातो. तर त्याच्यामुळे त्याची वाढ योग्य प्रकारे होऊ शकते. शिवाय आईच्या दुधामध्ये काही रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे घटक आहेत आणि हे घटक जर बाळाला वेळच्या वेळी मिळाले तर त्याची पुढे रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते आणि जे विविध आजार आपल्याला आता ऐकायला मिळतात त्यापासून बऱ्यापैकी संरक्षण बाळाला मिळू शकतं. शिवाय लहान मुलांमध्ये की नाही निमोनिया, डायरिया अशामुळे मृत्यूचं प्रमाण जास्ती म्हणजे वाढण्याचा धोका असतो. तर हा धोका सुद्धा स्तनपानामुळे म्हणजे 15 ते 20% प्रमाणात आपण कमी करण्यास म्हणजे होऊ शकतो. ते असं म्हणजे सिद्ध झालेलं आहे. म्हणजे वरचं दूध हे टाळलं पाहिजे, म्हणजे ती सवय बाळाला न लावता जास्तीत जास्त मातेला प्रवृत्त करून स्तनपान हेच जास्ती योग्य आहे. कारण की मातेचं दूध हे जिवंत आहे ना, तर ते रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे जे घटक आहेत हे वरती पावडरच्या दुधामधून मिळणार नाहीत किंवा प्रथिनं जी बाळाला आईच्या दुधातून मिळतात ती पचायला सोपी असतात. त्याच्यामुळे त्याचे जे आतड्या आहेत त्या लवकर परिपक्व होतात. हे गाईच्या दुधातून किंवा म्हशीच्या दुधातून साध्य होऊ शकत नाही. किंवा पुढील आयुष्यामध्ये बाळाला जे असंसर्गजन्य आजार होण्याचा धोका आहे, काही डायबेटीज आहे, काही मेंटल डिसऑर्डर आहेत किंवा अन्ननलिकेचे काही कर्करोग आहेत, तर हे सुद्धा कमी होण्यासाठी आईच्या दुधातूनच पौष्टिक तत्व योग्य प्रकारे मिळू शकतात. आणि बाळाला जेव्हा भूक लागते तेव्हा त्याला किती प्रमाणात दूध हवं आहे हे तो सांगू शकत नाही. पण ही जी शरीराची रचना आहे किंवा निसर्गाची किमया म्हणा, तर त्याच्यामुळे जेवढी गरज बाळाची आहे तेवढे पौष्टिक तत्व त्या त्या वेळेला आईच्या दुधातून बाळाला योग्य वेळी मिळत असतात. अच्छा. आणि हे म्हणजे इतकं महत्त्वाचं आहे की बाळाला जोपर्यंत बाळ स्तनपान करतंय तर पुढच्या आयुष्याचा जो पाया रचलाय हा 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये आईच्या दुधामध्ये इतकं म्हणजे बाळ इतकं सशक्त होऊ शकतं या दुधामुळे. तर म्हणूनच मातेने गर्भावस्थेत किती काळजी घ्यायला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. डॉक्टर, 6 महिन्यानंतर बाळ वरचं खायला लागतं, म्हणजे वरणाचं पाणी म्हणा, फळांचे रस म्हणा, हे बाळाला दिले जातात. पण याबद्दल काय बरेच वेळा गैरसमज असतं, कोणी पाणी देतं, वरणाचं पाणी देतं, कोणी घट्ट. बरोबर आहे. आता कसं आहे, 6 महिनेपर्यंत बाळाला निव्वळ स्तनपान मिळालं पाहिजे. म्हणजे वरून पाणी, बाळगुटी किंवा इतर कुठलेही पेय पदार्थ असे देण्याची आवश्यकता पडत नाही. जी मुलं एक्सक्लुझिव्हली निव्वळ स्तनपान घेतात त्यांना ह्या सगळ्याची आवश्यकता पडत नाही. पण 6 महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाची वाढ आणि विकास झपाट्याने होत असतो. त्याचे जे हालचाली आहेत, हातापायांच्या हालचाली, उभं राहणं, रांगणं वगैरे ज्या काही टप्पे गाठले जातात तर त्याच्यासाठी जास्ती एनर्जीची गरज असते. आणि ही जी वाढलेली पौष्टिक घटकांची गरज आहे ही निव्वळ आईच्या दुधातून पूर्ण होऊ शकत नाही. मग त्याला स्तनपानाला पूरक आहाराची जोड देण्याची गरज आहे. तर अशा वेळेला घरच्या घरी बनवलेला शुद्ध आणि सात्विक असा आहारच बाळाला भरवणं जास्ती महत्त्वाचं आहे. जसं आता तुम्ही म्हटलं वरणाचं पाणी, तर आपल्याला पाणी जर आपण दिलं तर काय होईल, डायल्युटेड फॉर्ममध्ये मिळेल आणि त्याच्यातनं ज्या आवश्यक पौष्टिक घटक आहेत ते मिळणार नाहीत. तर आपल्याला घट्ट वरण चांगलं मऊ कुस्करून असं द्यायचं आहे. किंवा दुसरे काही पदार्थ असं जसं भात आहे, शिजलेली भाजी आहे, हे सगळे घटक जे आहेत आपल्याला चांगले मऊ कुस्करून द्यायचे आहेत. जर आपण जास्त पाणी असलेला द्रवपदार्थ दिला तर त्याच्याने पोट तर भरेल पण बाळाची मिळणार नाही. आणि जेव्हा बाळ स्तनपान करतं, साधारण 1 ते 1.5 वर्षापर्यंत बाळाचं स्तनपान असतं, तर अशा वेळेस मातेचा आहार कसा असला पाहिजे, म्हणजे तिने काय काळजी घेतली पाहिजे आणि कसा आहार घेतला पाहिजे?
आता जेव्हा आई बाळाचं संगोपन करते त्यावेळेला तिला जास्ती ऊर्जेची आवश्यकता आहे. जसं गर्भावस्थेत आपण म्हटलं की तिला अतिरिक्त आहाराची गरज आहे, तशीच स्तंधावस्थेत सुद्धा अतिरिक्त आहाराची गरज आहे. तर ही अतिरिक्त गरज जी आहे ते 1 वाटी जास्तीची भाजी, 1 वाटी वरण किंवा डाळ, इतर डाळीचे उसळ वगैरे किंवा मोड आलेल्या कडधान्याची उसळ, हे एक्स्ट्रा जर तिने घेतलं तर ही गरज तिची भागू शकते. म्हणजे जी अतिरिक्त ऊर्जेची गरज आहे ही भागू शकते. शिवाय एक अतिरिक्त फळ तिला घेणं आवश्यक आहे, जेणेकरून तिचं पोषण बरोबर होईल आणि तिच्यासाठी म्हणजे बाळाला जे येणारं दूध आहे त्याची निर्मिती सुद्धा चांगली होऊ शकते. अच्छा. आणि बाळ म्हणजे 2 वर्ष 3 वर्षानंतर मग थोडंसं म्हणजे बाळाची वाढ व्हायला लागते, आणखीन तो म्हणजे चालायला लागतो, आणखीन त्याच्या ॲक्टिव्हिटीज वाढतात, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर 5 वर्षापर्यंत मग बाळाचा आहार काय असावा? खरं तर हे ना वाढीचं म्हणजे खूप झपाट्याने वाढ होणारं वय आहे. याच्यामध्ये बाळाचा प्रत्येक अवयवाचा विकास होत असतो, त्याची हाडं मजबूत होत असतात आणि वाढीला लागत असतात. तर त्याच्यामुळे त्याच्या आहारामध्ये कॅल्शियम आणि तशाच प्रकारचे इतर जे खनिज आहेत ते भरपूर असणं आवश्यक आहे. आणि क्वांटिटी बाळ थोडंच खातं, बाळाचं पोट हे छोटंच असतं आणि छोट्या क्वांटिटीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त बाळाला पोषण द्यायचं आहे. तर अशा वेळेला स्निग्ध पदार्थ, कार्बोदक ह्याचं प्रमाण जास्त पाहिजे. आता जसं आता आपण धान्य आहे, पूर्ण धान्य आहे, भरड धान्य आहे, याचा समावेश असणं आवश्यक आहे. आपण पोळी खातो, वरण भात खातो, म्हणजे भात घेत असतो, किंवा त्याचप्रमाणे नाचणी, बाजरी, ज्वारी, इतर जे धान्य आहे ह्याची पोळी किंवा भाकरी किंवा मिश्र धान्याची भाकर तयार करणं आवश्यक आहे. त्याशिवाय कडधान्य, शेंगभाज्या आणि दुधाचे पदार्थ, मांस, मटण, मच्छी याच्यापासून प्रथिनं जास्त मिळत असतात. तर धान्य आणि कडधान्य याचं कॉम्बिनेशन जर आपण देण्याचा प्रयत्न केला तर बाळाला योग्य पौष्टिक घटक मिळू शकतात. त्याशिवाय हिरव्या पालेभाज्या, तर ह्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये सुद्धा विविधता असणं आवश्यक आहे. जसं आता शेपू आहे, माठ आहे, किंवा आता हे रानभाज्या येतात पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, त्याचा सुद्धा तिथे समावेश करणं आवश्यक आहे. आणि बाळ एका वेळेला छोट्या क्वांटिटीमध्ये खातं, तर त्याची पौष्टिकता वाढवण्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल किंवा तूप हे सुद्धा घालून त्याची पौष्टिकता वाढवू शकतो. प्रवासात आपण मुलांची काळजी कशी घेतली पाहिजे आहाराच्या माध्यमातून? प्रवासादरम्यान आता बाहेर इतकी प्रलोभनं असतात, इतकी रेलचेल असते म्हणजे विविध खाद्यपदार्थांची वेगवेगळ्या दुकानांमध्ये, आणि खूप आकर्षक असतं ते. शिवाय जाहिरातींना आपणही बळी पडतो आणि मुलांना तर अगदी कळत नसतं. आपण जे देऊ ते मुलं ऍक्सेप्ट करतात. तर प्रवासात जाताना शक्यतो आपण जर घरचं ताजं बनवलेलं अन्न सोबत नेलं तर ते आपण मुलांना देऊ शकतो. त्याशिवाय फळं ही कुठेही उपलब्ध असतात आणि बरोबर आपण कॅरी करू शकतो ते. आणि मुलांचं मेन आकर्षण काय असतं की जे चिप्स वगैरे आहेत ह्याच्याकडे, तर घरी जर बनवलेले कुरडई, पापड वगैरे आहेत, अशा विविध पद्धतीने त्याही बनवण्याचे प्रकार आपल्याकडे भरपूर आहेत. तेच आपण चांगलं आकर्षक पॅकिंगमध्ये नेलं आणि मुलांना ते दिलं तर मुलं ते खातील. वास्तविक पाहता ही जी सवय आहे ना मुलांना आपणच लावलेली असते बाहेरचं काहीतरी देण्याची, तर जी सवय आपण मुलांना लावू त्या पद्धतीने मुलांना सवय लागेल. तर सुरुवातीपासून जर मुलांना आपण चांगलं आरोग्यदायी खाणं देण्याची सवय लावली तर मुलांना तेच आवडतं, मग मुलांचं बाहेर लक्ष जात नाही. शिवाय त्यांच्या खिशामध्ये जर आपण चणे, फुटाणे वगैरे असे जर खायला सोपे आणि कोरडे पदार्थ, मुरमुरे वगैरे असं ठेवलं तर मुलांना सुद्धा एक कॉन्फिडन्स असतो की आता म्हणजे आता माझ्याकडे काहीतरी खायला आहे, त्याच्यामुळे नको तिथे लक्ष जात नाही मुलांचं. म्हणजे आधीच त्यांचा खिशा भरलेला असेल तर बाहेरच्या खाण्याकडे तेवढं लक्ष जात नाही. बरोबर. आणि सोबत हे असेल तर ते जास्ती चांगलं. आणि प्रवासामध्ये पाणी भरपूर प्यायला पाहिजे आहे. तर जर आपण बरोबर लिंबू वगैरे नेऊ शकलो तर मग लिंबू पाणी दिल्याने काय होईल, त्यांचं हायड्रेशन बरोबर राहील आणि ताजंतवानं वाटतं मुलांना. कळत नकळत आपण प्रवासात आपण सुद्धा पाणी कमी पितो, तर त्याच्यामुळे याकडे सुद्धा लक्ष देणं फार आवश्यक आहे. डॉक्टर, आणखीन बरेच प्रश्न आहेत पण तुर्तास वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शक हो, विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आज आपण पोषक आहार आणि आरोग्य याविषयी बोलतो आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वाती घोडमारे.
डॉक्टर, आतापर्यंत आपण बाळाची वाढ कशी होते याविषयी बोललो, 5 वर्षापर्यंत बाळाचा आहार कसा असला पाहिजे याविषयी बोललो. सध्या कोविडमुळे तर मुलं घरी आहेत, म्हणजे ऑनलाईन शाळा मुलांच्या सुरू आहेत, पण शाळा या ऑफलाईन होणारच आहेत, मुलं शाळेत जाणार आहेत. अशा वेळेस मुलांचा डब्बा कसा असला पाहिजे, त्यांचा डब्यातला खाऊ कसा असला पाहिजे? कारण मुलांचं खूप असं म्हणजे शाळेतला डब्बा पूर्ण घरी येत असतो अनेकदा काही मुलांचा, तर ही काळजी आपण कशी घेतली पाहिजे? पहा, आतापर्यंत मुलं जेव्हा म्हणजे जोपर्यंत घरी असतात ना तोपर्यंत घरच्या संस्कारात आणि घरी जे बनवले ते खाण्याची त्यांना सवय लागलेली असते. आणि आता हे कोविडमुळे कुठे बाहेर जाणंही कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे घरचा आहार घेण्याची त्यांना बऱ्यापैकी सवय लागलेली आहे. पण एकदा मुलं जेव्हा शाळेत जायला लागतात तेव्हा माझ्या मित्रांनी काय डबा आणलेला आहे त्याच्याकडे जास्ती आकर्षित होतात. स्वतःचा डबा कितीही चांगला असेल, म्हणजे परिपूर्ण असेल सगळं, तरी सुद्धा दुसऱ्याच्या डब्यातलं खाण्याचं एक ते आकर्षण नैसर्गिक आहे. आणि तर मुलांनी शेजारच्या डब्यात जर ते पाहिलं तेच त्याला करून हवं असतं, तर त्यांना सगळ्या म्हणजे शाळेतल्या सर्वच मुलांनी आरोग्यदायी डबा नेणं फार आवश्यक आहे. म्हणजे आता भाजी पोळी हे खरं तर आपण आरोग्यदायी खाणं असं समजतोय, पण मुलांना ते नेहमीच भाजी पोळी नेण्याचाही कंटाळा येतो. मग अशा वेळेला काही पराठे आहेत किंवा थालीपीठं आहेत, घावण आहे, असं विविधता जर आपण केली तर जास्त बरं. आणि पराठे सुद्धा नुसतेच न करता स्टफिंग त्याच्यामध्ये जास्त वेगवेगळ्या भाज्यांचं हे जर आपण केलं तर ते चविष्ट पण होतं आणि मुलांना आरोग्यदायी पण आहे ते खाणं. आणि त्याची विविधता असेल तर मुलं खातात. आणि त्याच्यामध्ये रंगसंगती पाहिजे, म्हणजे हिरवं, लाल, पिवळा असे जे रंगीतपणा असतो ना त्याच्याने पौष्टिकता पण वाढते आणि मुलांचं आकर्षण राहतं ते खाण्याकडे. रोज एकच डबा देण्यापेक्षा त्यामध्ये विविधता असणं आवश्यक आहे. शिवाय मुलांना शाळेत जाताना एखादं फळ सोलून किंवा बारीक तुकडे करून वगैरे दिलं तर ते सुद्धा आवडीने खातात मुलं. बरोबर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बॉटल जशी आपण पाण्याची बॉटल देतो तसं एक छोटीशी लिंबू सरबतची बॉटल पण द्यायला काही हरकत नाहीये. त्याच्यामुळे डिहायड्रेशन वगैरे या गोष्टी. आणि कारण की मुलं शाळेमध्ये सतत खेळत असतात, उड्या मारत असतात, बोलत असतात, म्हणजे त्यांच्या काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज चालू असतात. आणि मुलं कशी जन्मतः जरा खादाडच असतात, तर त्यांना सतत काहीतरी खायला दिलेलं असेल, जवळ असेल त्यांच्या, तर ते खातील. आणि त्यामुळे ती आरोग्यदायी सवय लावण्यासाठी आपण घरच्या घरी बनवलेला, स्वच्छतेने बनवलेला असाच त्यांना आहार पुरवला पाहिजे. डॉक्टर, आता सध्या या कोविडच्या काळामध्ये बरेच वेळा म्हणजे अनेकांना म्हणजे कोरोना झालेला आहे, तर अशा वेळेला खूप साईड इफेक्ट्स पण त्यांना झालेले आहेत, पोस्ट कोविड आपण त्याला म्हणतो. तर आता हे सगळं सांभाळताना काय काळजी घ्यायला पाहिजे आहारामधून? पहा, आता जेव्हा कोविडचा संसर्ग झाला, पूर्ण जगच त्याच्यामध्ये हादरून गेलेलं आहे. बऱ्याच लोकांना जीवघेणा आजार झालेला आहे आणि बऱ्याचशा लोकांना म्हणजे कमी प्रमाणात लक्षणं दिसली. खरं तर हे आपापल्या इम्युनिटीवरती अवलंबून आहे. तर आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली सशक्त असणं आवश्यक आहे. आणि ही रोगप्रतिकार शक्ती सशक्त होण्यासाठी आपल्याला समतोल संतुलित असा आहार घेणं आवश्यक आहे. सकस आणि पौष्टिक आहार पाहिजे आहे. आहारामध्ये पुरेशा प्रमाणामध्ये भाज्या, फळं, धान्य याचा समावेश असणं आवश्यक आहे. आणि पाणीसुद्धा भरपूर घ्यायचं आहे. तर याच्या रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणखीन आपल्याला हे करता येईल की दुधामध्ये 1 चिमूटभर हळद एक वेळ कुठल्याही एका वेळेला जरी घेतले तरी चालेल. हे गोल्डन मिल्क ज्याला आपण म्हणतो ते, किंवा मोठ्या माणसांना सुद्धा चहाचं जे चहा आपण जो करतो त्याच्यामध्ये चहाची पात, चहा पावडर आणि एखादी लवंग, दालचिनी, आलं हे जर घेतलं तर रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे हे जे घटक आहेत, अँटीसेप्टिक प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. आता मध्यंतरी काय झालं, कोविडच्या काळामध्ये काढा खूप लोकांनी सुरू केला, पण त्या काढ्याचं इतकं जास्त प्रमाण घेतलं त्यांनी, सकाळ दुपार संध्याकाळ, नाही कंटाळा तर आलाच, पण तो जास्ती उष्ण झाला आणि त्याच्यामुळे मग पोटात ऍसिडिटी होणं किंवा संडासला कडक होणं किंवा काही वेळेला रक्त पडणं अशा सुद्धा तक्रारी सुरू झाल्या. तर सतत 2-3 वेळा घेण्यापेक्षा एखाद्या वेळेला घेतलं तरी ते पुरेसं आहे. आठवड्यातून एकदा, 4 दिवसातून एकदा, रोजचं एकदा घेतलं तरी चालतं. आणि आहारामध्ये म्हणजे जितका आपला आहार पौष्टिक असेल तितकी आपली रोगप्रतिकार शक्ती वाढायला मदत होते. आणि तरुण मुलांमध्ये विशेषतः आजकाल बाहेर खाण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे कॉलेजमध्ये गेले की कॅन्टीन असतं किंवा बाहेर कुठेही मित्र गेले की जंक फूड खाणं, हे प्रकार खूप वाढलेले आहेत. तर या तरुण मुलांसाठी तुम्ही काय सांगाल, त्यांनी आहाराची काळजी कशी घेतली पाहिजे? तरुण वय हे सगळ्या झपाट्याने वाढणारं असं वय आहे. याच्यामध्ये शारीरिक विकास होतोय तसा मानसिक बौद्धिक विकास होत असतो आणि सोशली मुलं खूप ॲक्टिव्ह होतात. आणि अशा वेळेला ना
त्यांचा आपले जे समवयस्क मुलं मुली असतात त्यांच्या वागण्याचा, त्यांच्या बोलण्याचा भरपूर प्रभाव त्यांच्या मनावर पडत असतो. अशा वेळेला पालकांनी काही जर चांगलं जरी सांगायचा प्रयत्न केला तरी त्यांना बरेचदा ही गोष्ट पटत नाही. तर ते थोडंसं त्यांच्या कलाने घेणं आवश्यक असतं. आणि शिवाय नवीन काहीतरी ट्राय करण्याची त्यांची वृत्ती असते, मग ते खाण्याच्या बाबतीत असो की इतर कुठलाही म्हणजे प्रकार असो तो. आणि याच काळामध्ये खाण्याच्या सवयी बदलू शकतात, चुकीच्या सवयी लागू शकतात किंवा व्यसनाधीनता आपण ज्याला म्हणतो त्या सगळ्या सवयी या काळामध्ये लागण्याची दाट शक्यता असते. तर जाणीवपूर्वक मुलांना आरोग्यदायी आहार मिळेल ह्याची काळजी घ्यायची. आता मुलांना बाहेर खाण्याचं जे आवड निर्माण होते तर त्याच्यामध्ये बरेचदा कसं असतं, हे बाहेर जे समोसे कचोरी वगैरे हे असतं त्याचं जे तेल आहे ते सतत तेल सारखंच तेल असतं, तेच तेल असतं. हां, तर त्याच्यामध्ये ट्रान्सफॅट जास्ती तयार होतात आणि अशा वेळेला मुलांमध्ये मग हानिकारक घटक आहाराद्वारे पोटात गेल्यामुळे पोटाचे विकार जळण्याची शक्यता असते. पुढील आयुष्यामध्ये ॲसिडिटी होऊ शकते. तर त्याच्यामुळे बाहेरचे तेलकट पदार्थ शक्यतो खाण्याची ही सवय टाळली पाहिजे. आणि मुलांच्या बरोबर जे व्यसनांची सवय आहे ही सुद्धा टाळणं खूप आवश्यक आहे. कारण या काळामध्ये मुलांचे जे प्रजनन अवयव आहेत मुलामुलींचे हे डेव्हलप होत असतात. आणि त्याच्यामध्ये जर आपण असं अपौष्टिक घटक पोटात गेले तर त्याचं वाढ आणि विकास बरोबर होणार नाही. तर अशा मुलांनी खास करून भाज्या आणि फळं हे तर खायचंच आहे. शिवाय जे आपण म्हणतो ना कलिंगड किंवा भोपळा असतो त्याच्या ज्या बिया आहेत त्या सुद्धा पूर्वी सुकवून खारवून किंवा सोलून खात होते. तर त्याच्यामधून सुद्धा खनिज भरपूर प्रमाणात मिळत होते. तर हा प्रकार अगदी कमी झालेला आहे. मुलांचं जास्त करून हे पिझ्झा बर्गर किंवा असे जे चीज आणि पनीरनी लोडेड जे पदार्थ आहे हे खाण्याकडे जास्त कल वाढलेला आहे. तर हा कल थोडासा कमी करणं आवश्यक आहे. पुढील आयुष्यामध्ये लठ्ठपणा तर येतो आणि शिवाय असंसर्गजन्य जे आजार आहे डायबिटीज, ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉलची वाढ होते किंवा काही प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात किंवा असा अयोग्य आहार खाल्ल्यामुळे मानसिक सुद्धा त्रास होऊ शकतो. आणि आता तरुण मुलांमध्ये सुद्धा मानसिक आजाराचं प्रमाण वाढलेलं आहे. तर हे असं अयोग्य अवेळी खाण्यामुळेच. आणि शिवाय शारीरिक हालचाली नाही हो आता. म्हणजे आता मुलांकडे व्हेकल्स आहेत किंवा मोबाईल खेळायला व्हिडिओ गेम्स, मोबाईल गेम्स हे सगळं उपलब्ध आहे. त्याच्यामुळे मुलांच्या शरीराला अशी हालचाल असते. आणि आता या धकाधकीच्या जीवनामध्ये सुद्धा अभ्यास करण्याकडे जास्ती अभ्यासाचा ताण आहे आणि जास्ती कॉम्पिटिशन वाढलेली आहे. तर मुलं सतत एका जागेवर बसून एक तर अभ्यास करतील किंवा खेळतील, एकमेकांशी त्यांचं इंटरॅक्शन पण कमी असतं आणि मैदानी खेळाचं प्रमाण सुद्धा कमी झालेलं आहे. तर अशामध्ये काय होतं की हालचाल न झाल्यामुळे जे पौष्टिक घटक जरी शरीरामध्ये त्यांनी घेतलेले असेल तरी त्याच्याबरोबर शोषण आणि ज्याचा उपयोग शरीराला न झाल्यामुळे त्याच शरीरात साठून राहतात आणि मग पुढे आयुष्यामध्ये त्यांना असंसर्गिक आजार होण्याचा धोका जास्ती निर्माण होतो. तर ह्या काळामध्ये मुलींची मासिक पाळी सुद्धा सुरू होत असते आणि त्यामुळे त्यांना आयर्न, लोहाची नितांत गरज आहे की पाळी व्यवस्थित राहिली पाहिजे आणि पुढे त्याचा काही त्रास होऊ नये म्हणून. तर आहारामध्ये योग्य प्रमाणात लोहाचं सेवन केलं जाईल याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर यासाठी शासनाने विफ्सचा एक कार्यक्रम सुरू केलेला आहे, वीकली आयर्न फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स. तर त्याच्यामध्ये काय आता दर आठवड्याला मुलांना म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलामुलींना आयर्नची गोळी पुरवली जाते. आता ह्या गोळ्या बरोबर घेणं आवश्यक आहे. त्याशिवाय आहारामध्ये त्यांनी लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी, अनेकदा असे गैरसमज असतात की शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये म्हणा या गोळ्या ज्या दिल्या जातात ते घ्यायच्या की नाही हा सुद्धा एक म्हणजे संभ्रम असतो पालकांमध्येही आणि मुलांमध्येही. पण हे घेणं फार आवश्यक आहे. बरोबर. आणि त्याशिवाय आळीव म्हणून जो एक पदार्थ आहे त्याच्यामध्ये लोह आणि कॅल्शियम या दोन्हीचं प्रमाण भरपूर आहे. तर याचे लाडू, खीर ही जर या तरुण वयातल्या मुलामुलींनी घेतली तर त्यांच्या शरीरातलं जो ह्याचं कॅल्शियमचं आणि ह्याचं प्रमाण, लोहाचं प्रमाण चांगलं राहील. अच्छा. मॅडम आणखीन बरेच प्रश्न आहेत का बोलूया आपण याविषयी, पण तुर्तास घेऊया छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शक हो, विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपण बघतो आहोत कार्यक्रम आरोग्य संपदा. आपला विषय आहे पोषक आहार आणि आरोग्य आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ डॉक्टर स्वाती घोडमारे. डॉक्टर, अनेक प्रश्न आहेत आणि आहार हा विषय इतका मोठा आहे, त्यामुळे लहान मुलं, शाळेत जाणारी मुलं, तरुण मुलं,
नंतर हा जो क्रम आहे ज्येष्ठ वृद्ध पर्यंत, तर वेगवेगळा आहार कसा घ्यायचा आणि संतुलित आहार हा कसा असला पाहिजे? म्हणजे आपण म्हणतो की बॅलन्स्ड डाएट असा जो आजकाल शब्द प्रचलित आहे, तर कसा असला पाहिजे संतुलित आहार, याविषयी आपण काय सांगाल? आता आहाराचे जे काही कार्य आहे आपल्या शरीरामध्ये आणि त्याच्यातनं मिळणारी जी पोषक तत्व आहेत त्याच्यानुसार आहाराचं एक ढोबळपणे 4 ह्याच्यामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. जसं आता आपण म्हणतो कार्बोदक देणारे आहार म्हणजे धान्य, पूर्णधान्य आणि भरड धान्य, म्हणजे ज्वारी, मका, बाजरी, नाचणी हे पदार्थ, आणि कडधान्य, त्याच्यातून आपल्याला प्रथिनं मिळतात. तर शेंगभाज्या आहे, दुधाचे पदार्थ आहेत, किंवा मांस, मटण, मच्छी यापासून आपल्याला प्रोटीन्स मिळतात. तर हे जे कार्बोदक आहेत हे आपल्याला ऊर्जा देणारे पदार्थ आहेत, आणि प्रथिनं आहेत हे आपल्याला शरीराची वाढ होण्यासाठी मदत करणारे पदार्थ आहेत, किंवा जी आपल्या शरीरामध्ये निरंतर झीज होत असते ती झीज भरून निघण्यासाठी सुद्धा मदत करत असतात. म्हणजे पेशींची निर्मिती करण्याचं हे कार्य करत असतात. आणि त्याशिवाय संरक्षात्मक सुद्धा आपल्याला आहार घेणं आवश्यक आहे. जसं आता जीवनसत्व आणि खनिज हे आपल्या आजारांपासून संरक्षण करत असतात. तर ते आपल्याला फळं, भाज्या यापासून हे पदार्थ मिळत असतात. आणि स्निग्ध पदार्थ हे सुद्धा अधिक ऊर्जा देणारे असे पदार्थ आहेत. तर तेलबिया, तूप आणि लोणी वगैरे हा पदार्थातून आपल्याला स्निग्ध पदार्थ मिळत असतात. तर ज्या आहारामध्ये हे सगळे घटक उपलब्ध असतील, योग्य प्रमाणात उपलब्ध असेल, त्याला आपण समतोल आहार असं म्हणतो. म्हणजे जसं आता हे ग्रो आणि ग्लो असं एक नवीन संकल्पना आलेली आहे. तर गो फूड म्हणजे त्याच्यामध्ये कार्बोदकांचा समावेश आहे, की जे आपल्याला त्याच्यापासून ऊर्जा मिळते, काम करण्याची शक्ती मिळते, आपली क्रियाशीलता वाढते त्याच्यामुळे. आणि ग्रो म्हणजे हे शरीराची वाढ होण्यासाठी. तर हे प्रथिनयुक्त आहार जो आहे तो या गटामध्ये मोडतो. आणि सतत ही वाढ होत असल्यामुळे आपल्याला तो प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक अवस्थेमध्ये हा आवश्यक आहे. आणि ग्लो फूड म्हणजे चेहऱ्यावरती तजेला येणं, डोळ्यामध्ये चमक राहणं, केसाची वाढ चांगली होणं, किंवा आपल्याला आजारापासून संरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी हा ग्लो फूडचा जो गट आहे, भाज्या विविध प्रकारच्या म्हणजे कंदभाजी, पालेभाजी, फळभाजी या सगळ्या भाज्यांचा गट, आणि त्याशिवाय विविध रंगांची फळं, लाल, पिवळी, हिरवी, म्हणजे असे अनेक रंगांची फळं आपल्याकडे उपलब्ध आहेत. तर ह्याच्यामध्ये त्याच्या रंगानुसार सुद्धा खनिजांची उपलब्धता असते. तर ह्या सगळ्या फळांचा त्याच्यामध्ये समावेश असणं आवश्यक आहे. आणि त्यासोबत म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी आणि द्रव पदार्थ, म्हणजे आपण म्हणतो की 8 ते 10 ग्लास पाणी माणसाने 24 तासात घ्यायलाच पाहिजे. आणि त्याशिवाय द्रव पदार्थ जसं ताक आहे, लिंबू पाणी आहे, नारळ पाणी आहे, कढी आहे, म्हणजे असे द्रव पदार्थांचं सुद्धा भरपूर सेवन करायला पाहिजे. तर हे ज्या आहारामधून आपल्याला हे सगळं मिळतं, संतुलित आहार त्याला, म्हणजे आपण त्याला संतुलित आहार असं म्हणतो. आणि आपल्याकडे हा जो पिरामिड आता आपण दाखवणार आहोत, तर त्याच्यामध्ये आहार म्हणजे कोणता आहार किती प्रमाणात घ्यायचं, म्हणजे धान्य पुरेशा प्रमाणात, भाज्या भरपूर प्रमाणात, आणि मांस, मटण, मच्छी हे मर्यादित प्रमाणात घ्यायचं. आणि त्याशिवाय जे गोड पदार्थ आहेत किंवा स्निग्ध पदार्थ आहेत याचं आपल्याला अत्यंत कमी असं सेवन करायचं आहे, की त्याच्यामुळे शरीराला त्याची आवश्यकता तर आहेच, कारण की जे आपल्या मेंदूच्या पेशी आहेत किंवा आपल्या हाडांचे जे चलनवलन आहे त्यासाठी आपल्याला स्निग्ध पदार्थाची खूप आवश्यकता असते. बऱ्याचशा लोकांचा असं कल असतो की स्निग्ध पदार्थ खाऊ नये, त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि ते अवॉइड करतात. म्हणजे आजकालची ही तरुण पिढी काय सगळ्यांचंच हे मत म्हणजे झालेलं आहे आणि अगदीच टाळतात. पण आपल्या शरीरामधून जे काही विटॅमिन ए, डी, ई, के अशा प्रकारचे जे जीवनसत्व आहेत याचं योग्य शोषण होण्यासाठी आपल्याला हा स्निग्ध पदार्थांची गरज असते. फक्त त्याचं अतिप्रमाण नसावं. आणि बरेच वेळा असं होतं की काही जण म्हणतात की 2 वेळा जेवण चांगलं, किंवा काही जण म्हणतात की दिवसातून 4 वेळा खाल्लं पाहिजे, असे पण म्हणजे संभ्रम असतात. तर नेमकं काय योग्य आहे असं आपल्याला वाटतं? 2 वेळा जेवायचं की 4 वेळा जेवायचं यापेक्षा महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक आहारामध्ये आपले किती अन्नगट समाविष्ट आपण करतो. आणि जो आहार आहे ना तो आपल्या म्हणजे आपलं वय, आपलं कामाचं स्वरूप आणि आपल्याला किती म्हणजे वेळ आपण त्याला देऊ शकतो ह्याच्यानुसार तो डिपेंडंट, म्हणजे त्याच्यावरती तो परिणाम आता त्याच्यावरती निर्भर आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे ज्याला 2 वेळा खाणं शक्य असेल त्यांनी 2 वेळा खावं, पण प्रत्येक आहाराच्या वेळेला म्हणजे त्या दोन्ही वेळेच्या ज्या आहार घेत आहेत त्याच्यामध्ये हे सर्व अन्नघट आले पाहिजे पुरेशा प्रमाणात.
फक्त 2 वेळा खाल्लं आणि मग त्यांनी जर ते बरोबर अन्नकट त्याच्यामध्ये समाविष्ट नसतील, म्हणजे मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या हे जर त्यांनी खाल्लं नाही तर काय होईल, जो आवश्यक पौष्टिक पोषण तत्व मूल्य आहेत मिळायला ती पाहिजे ते मिळणार मिळणार नाहीत नाही. त्यांना. हो, हो. आणि म्हणजे आपली सवय कशी असते की आपण धान्य जास्ती खातो, म्हणजे भाज्या अगदी लावून लावून खाल्लेली असते, म्हणजे चपातीला फक्त भाजी लावून खाल्ली जाते. हां. पण आहार घेताना भाजीच आपल्याला एक वाटीभर भाजी घेणं आवश्यक आहे. अच्छा अच्छा. तर बरेचदा कसं होतं, आपण बाजारातनं जे घरात 4 लोक असले की बाजारातनं अर्धा किलो भाजी आणली जाते, पालेभाजी. ती साफ करून आणखीन थोडी होते हो हो. आणि मग नंतर शिजवल्यानंतर ती आणखीन थोडी होते. त्यात सुद्धा ती आपण अगदी लावून लावून खातो आणि उरलेली बाईला देऊन टाकतो. तर मग आपण त्यातलं काय खातो हे महत्वाचं. म्हणजे तुम्ही किती वेळा जेवता हे म्हणण्यापेक्षा तुम्ही काय खाता, त्याचं प्रमाण किती आहे हे जास्त महत्वाचं आहे. तर आपल्या वयानुसार आणि उंचीनुसार आणि वजनानुसार त्याचं कॅल्क्युलेशन असतं की आपल्याला किती ऊर्जेची गरज आहे आणि त्याच्याप्रमाणे आहाराचं प्लॅनिंग केलेलं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार आहे ते. आणि असं हे प्लॅनिंग आपल्याला म्हणजे जे आहार तज्ज्ञ आहेत त्यांच्या सल्ल्यानुसार जर आपण केलं प्रत्येकाच्या वैयक्तिकरित्या, तर ते जास्त योग्य आहे. हो, कारण की अनेक वेळा असं होतं की भूक लागली आहे पण खायचं नाही, असं असताना मग खात नाहीत लोक, तर त्यावेळेला सुद्धा तो त्रास होऊ शकतो. बरोबर. अनेकदा ऍसिडिटी आहे किंवा हे प्रकार होऊ शकतात. तर डाएट म्हणजे योग्य प्रकारेच व्हायला पाहिजे ते, आणि आहार तज्ञांच्या सल्ल्याने घेतलं तर जास्त योग्य. आणि शिवाय कसं 2 वेळा जे आपली खाण्याच्या वेळा असतात ना, त्यावेळेला दुपारच्या वेळेला साधारणपणे पोटातली जी भुकेची अग्नी आहे ती जास्ती प्रदीप्त असते, तर त्यावेळेला आपण भरपूर प्रमाणात खायला पाहिजे. आणि सकाळी उठल्यानंतर आपला आहार हा थोडासा अल्पोपहार आपण जो म्हणतो तो अल्प प्रमाणात असला पाहिजे. तर हे सगळं प्लॅनिंग आपण तज्ज्ञांना विचारूनच केलं तर जास्ती बरं. म्हणजे 2 वेळा खायचं की 4 वेळा खायचं हे प्लॅनिंग सुद्धा त्यांनी त्याप्रमाणे केलं तर म्हणजे अगदीच ज्याला करायचं आहे ते. नाहीतर मग आपल्या जसं शेड्यूल आहे कामाचं त्याप्रमाणे आपण हे खाणं आवश्यक आहे. प्रत्येक खाण्यामध्ये विविधता असणं आवश्यक आहे. हो. आणि डॉक्टर, बरेच वेळा असं होतं की आता आपण म्हणतो मिठाचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे, आणि ते कारण BP आहे किंवा आणखीन काही आजार आहेत, तर अशा वेळेला आणि अनेकांना सवय असते मीठ जास्त खाण्याची, तर ते मिठाचं प्रमाण कसं कमी करता येईल? कारण बरेच वेळा प्रयत्न केला जातो पण नाही होत, खूप जणांना ती सवय असते. तर हे प्रमाण कमी करण्याचा काही उपाय तुम्ही सांगू शकाल का? खरं तर आपल्याला लहानपणापासून जी खाण्याची सवय लागली असते ना ती पुढे तशीच कंटिन्यू राहते. आणि आजचे थोडा कम, म्हणजे आजपासून मी थोडंसं हे कमी खाईल असं आपण स्वतःची निर्धार केला तर रोज थोडं थोडं कमी कमी करता करता आपल्याला हे साध्य करता येईल. हे जे पांढरे पदार्थ आहे, मीठ आहे, साखर आहे किंवा फॅट्स, स्निग्ध पदार्थ, हे याचं आपल्याला हळूहळू करूनच प्रमाण कमी करावं लागेल. एकाएकी हे कमी होऊ शकत नाही. तर आपण आजचे थोडा कम असं जर म्हटलं आणि स्वतःशी हा निर्धार केला तर आपण निश्चितच हे साध्य करू शकतो. आणि आपण डॉक्टर याविषयी बोलूया, घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत रहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शक हो, कार्यक्रमात पुन्हा आपलं स्वागत. आज आपण बोलतो आहोत पोषक आहार आणि आरोग्य याविषयी, आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वाती घोडमारे. डॉक्टर, आत्ताच आपण मिठाचं प्रमाण कसं कमी करता येईल याविषयी बोललोत. अनेकदा असं होतं की तेलाचं प्रमाण सुद्धा खाण्यामध्ये जास्त असतं. अनेकांना वरतून तर्री वगैरे अशा भाज्या खायला जास्त आवडतात, आणि विशेषतः आजकाल मुलांना या भाज्या जास्त आवडतात. तर हे तेलाचं प्रमाण किती असलं पाहिजे आणि ते कसं कमी करता येईल याविषयी आपण, आणि मिठाचं प्रमाण नेमकं किती असलं पाहिजे? मिठाचं प्रमाण तर 5 ग्रॅम दिवसाचं आहे डेली रिक्वायरमेंट. आणि तेलाचं सुद्धा दर महिन्याला एका व्यक्तीची रिक्वायरमेंट हे 700 ml असे असायला पाहिजे. म्हणजे दिवसातनं 1 ते 2 चमचेच तेल, 5 ते 10 ml तेलाचा वापर त्याने प्रत्येकाने करावा. तर आता हे प्रमाण जसं तुम्ही म्हटलं की वाढलेलं आहे, कारण का बाहेर खाण्याची सवय म्हणा किंवा चमचमीत पदार्थांचं आकर्षण, ह्याच्यामुळे हे प्रमाण निश्चितच वाढलेलं आहे. तर आपल्याला हे सुद्धा हळूहळू करूनच कमी करणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपण महिन्याचं ठराविक प्रमाणात जर तेल आणलं आणि तेवढंच तेल आपल्याला महिनाभर चालवायचं आहे असं जर केलं तर आपलं प्रमाण कमी करायला मदत होईल. म्हणजे तेलाचं सेवनाचं प्रमाण कमी करायला मदत होईल. आणि शिवाय आता जसं पावसाळ्याचे दिवस आहेत तर मग त्यावेळेला साहजिकच एखादा तळलेला पदार्थ खाण्याची इच्छा होते. तर त्यावेळेला सुद्धा आपण तळलेले पदार्थ खाल्लं तर त्यापेक्षा शॅलो फ्राय जर केलं
अच्छा. तर कमी तेल लागेल. बरोबर. आणि किंवा जो पदार्थ उकडून खाता येत असेल तो पदार्थ गरम गरम जर खाल्लेला असेल तर त्याच्याने सुद्धा तेलाचं सेवन हे कमी होऊ शकतं. आणि तेलाचं सुद्धा कसं आहे की दर 3 महिन्यांनी आपल्याला तेलाचं प्रकार बदलणं आवश्यक आहे. विविध प्रकारचे तेल बाजारात उपलब्ध आहेत. शेंगदाण्याचं तेल आहे, सरसोचं आहे, सोयाबीनचं आहे, जवसाचं आहे, राईस ब्रॅन आहे, म्हणजे अनेक प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. तर एखाद्या तेलामधून अशी सवय असते की एकच तेलाचा वापर होतो, म्हणजे हे तेल आपण बदलत राहिलं पाहिजे. काही काही महिन्यांनी वेगवेगळं तेल आपण घेतलं पाहिजे. दर 3 महिन्यांनी हे तेल बदलत राहायला पाहिजे. म्हणजे एखादे फॅटी ऍसिड जे आहे ते एखाद्या तेलामध्ये जास्ती असतात तर दुसऱ्या ह्याच्यात ते नसतील. तर मग अशी विविधता जर आपण केली तर आपल्याला प्रत्येक प्रकारचे जे फॅटी ऍसिड्स आहेत ते मिळू शकतात. हो. आणि रिफाईंड तेलाबद्दल आपण काय म्हणाल? कारण की बरेच वेळा आता रिफाईंड तेलच वापरलं जातं, तर ते योग्य आहे का? खरं तर त्याच्यामध्ये जे पौष्टिक तत्व आहेत ना हे बरेच प्रक्रियेदरम्यान नष्ट होतात. तर त्याच्यामुळे आपण जर ते तेलाचा वापर कमी केला तर जास्त बरं. रिफाईंड तेल, तूप ह्याचा वापर कमी करणं आवश्यक आहे. कारण की पौष्टिक तत्व जर निघाले तर मग जे शरीराला पोषणच मिळणार नाही तर मग उपयोग काय त्याचा? बरोबर है ना. आणि तळलेलं तेल पुन्हा पुन्हा वापरू नये ही सुद्धा गोष्ट तितकीच खरी आहे. एकदा जर आपण तळण्यासाठी तेल वापरलं तर मग ते दुसऱ्यांदा भाजीमध्ये वापरून संपवून टाकलं तर जास्त बरं. किमान ते उरणार नाही इतकंच थोडं आपण म्हणजे घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. हो हो. डॉक्टर, बरेच वेळा असं होतं की वेगवेगळ्या कामानुसार, म्हणजे जसं काही मुलं खेळाडू असतात, काही मुलं फक्त अभ्यास करणारी किंवा बुद्धीचा जास्त वापर करणारी किंवा बौद्धिक कामच करणारी असतात, तर अशा वेळेस त्यानुसार त्यांचा आहार कसा असला पाहिजे? आता जे मुलं जास्त शारीरिक श्रम घेतात, खेळतात, तर अशा मुलांमध्ये आपल्याला त्यांची ऊर्जा राखण्यासाठी कायम राखण्यासाठी आपल्याला भरपूर कार्बोदक आणि प्रथिनं ह्याचा समावेश असलेला आहार घेणं जास्त योग्य आहे. आणि संरक्षणात्मक आहारासाठी भाज्या, कढी, दही, रोजचं आहारामध्ये दही जर घेतलं तर त्याच्याने विटॅमिन सीचं प्रमाण सुद्धा चांगलं राहील आणि एक तजेल आणि तरतरी राहते. आणि शिवाय विटॅमिन सीमुळे आयर्नचं शोषण चांगलं होतं आहारातून. त्यामुळे आहारामध्ये विटॅमिन सी युक्त जे पदार्थ आहेत, फळं, भाज्या ह्याचा समावेश करणं आवश्यक आहे. जसं कोबी आहे, फ्लॉवर आहे, काकडी आहे, याच्यामध्ये ह्याचं प्रमाण जास्त आहे. फळांमध्ये सुद्धा टोमॅटो, लाईक आता फळभाजी टोमॅटो आहे, पण पेरू, मोसंबी, लिंबूवर्गीय फळं आहेत, याचा समावेश खेळाडू मुलांनी घेणं जास्त आवश्यक आहे. म्हणजे त्यांना तरतरी येते. आणि शिवाय दुधाचे पदार्थ, मांस, मटण, मच्छी याचं सेवन सुद्धा त्यांनी करणं आवश्यक आहे. जे उच्च दर्जाची प्रथिनं त्यांना मिळतील. आणि वेगवेगळ्या प्रकारची जी धान्य आणि कडधान्य ह्याचं मिश्रण घेतात तसं त्याप्रमाणे वेगवेगळ्या डाळींचं मिश्रण सुद्धा जर म्हणजे एकत्र आहारामध्ये असेल तर त्या प्रथिनांचा दर्जा वाढतो. आणि हे खेळाडू मुलांसाठी जास्त योग्य आहे. आणि जे अभ्यासू मुलं आहेत त्यांना तर म्हणजे सेडंटरी लाईफस्टाईल आहे ना, तर त्यांच्या कॅलरीजची रिक्वायरमेंट थोडी कमी राहील, पण पोषक तत्वांची रिक्वायरमेंट मात्र त्यांच्यामध्येही तेवढीच असते. तर त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा आहारामध्ये विविधता राखणं आवश्यक आहे. जसं तर लोह वाढवणारे जे पदार्थ आहेत त्याचा समावेश असणं आवश्यक आहे. आता जसं आपण म्हटलं आळीव ह्या मुलांसाठी जास्त उपयुक्त आहे. आयोडीन युक्त मिठाचा वापर करणं आवश्यक आहे. कारण की मानसिक आरोग्यासाठी लोह, आयोडीन, विटॅमिन B12 याचं म्हणजे शरीराला याचं प्रमाण योग्य असणं आवश्यक आहे. त्यामुळे दुधाचे पदार्थ हे त्या मुलांनी सुद्धा घेणं गरजेचं आहे. डॉक्टर, फूड फॉर्टिफिकेशन हा एक म्हणजे बरेच वेळा हा शब्द ऐकला जातो, ही संकल्पना ऐकल्या जाते. काय आहे ही फूड फॉर्टिफिकेशन? आता बघा, जे गव्हाचं पीठ आहे किंवा तांदूळ आहे, याच्या ज्या प्रक्रिया होते गव्हावरती किंवा तांदळावरती, तेव्हा त्याच्यामध्ये जे असणारे नैसर्गिक पदार्थ आहेत ते पौष्टिक पदार्थ कमी होतात. आणि मग ते असं अन्नधान्य घेतल्यानंतर सुद्धा आपल्याला जी आवश्यक त्याप्रमाणे पौष्टिक तत्व मिळत नाहीत. तर ही अशी अडचण टाळण्यासाठी गव्हाचं पीठ आहे किंवा गहू आहे, त्याच्यामध्ये B12, विटॅमिन B12, लोह आणि फॉलिक ॲसिड याचं वरून ॲड केलेलं असतं, वरून मिळवलेलं असतं. तर त्याच्यामुळे ही जी कमतरता असते ती भरून निघते. आणि त्याशिवाय तांदळामध्ये सुद्धा पॉलिशिंग करताना हे घटक नाहीसे होतात. तर त्यामुळे तांदळाला सुद्धा विटॅमिन B12, आयर्न आणि फॉलिक ॲसिडनी फॉर्टिफाय केलेलं असतं. तर असे जे फॉर्टिफाईड पदार्थ आहेत त्याच्यामध्ये +F याचा एक लोगो पण आहे FSSAIचा. शिवाय दूध आणि तेलामध्ये विटॅमिन A आणि विटॅमिन D याची म्हणजे पूर्तता करण्यासाठी त्याच्यामध्ये ते ॲड केलेलं आहे. मिठामध्ये जसं आपण म्हणतो आयोडीन
म्हणजे आयोडीनयुक्त मीठ सगळ्यांना माहीत आहे, पण आता डबल फॉर्टिफाईड मीठसुद्धा बाजारात आलेलं आहे. त्याच्यामध्ये आयोडीन आणि आयर्न या दोन्हीचा समावेश असतो. तर याच्या म्हणजे या पौष्टिक घटकांच्या कमतरतेमुळे जे काही आजार होतात ते टाळण्यासाठी म्हणजे हा प्रयोग झालेला आहे आणि तो बऱ्यापैकी यशस्वी झाला आणि आता बाजारात हे सगळे पदार्थ उपलब्ध आहेत. त्यालाच आपण फूड फॉर्टिफिकेशन असं म्हणतो. हो हो. आणि आता 40मध्ये स्त्रियांना बरेच वेळा अनेक आजारांना सामोरं जावं लागतं आहे. तर 40मध्ये नेमकं स्त्रियांनी म्हणजे मेनोपॉज किंवा या गोष्टी जेव्हा सुरू होतात अशा वेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे? 40मध्ये बरेचसे हॉर्मोनल बदल शरीरात होत असतात आणि त्यामुळे स्पेशली हे मासिक पाळीच्या तक्रारी बऱ्याच स्त्रियांमध्ये सुरू होतात आणि मासिक पाळी जाण्याचे दिवस जवळ आलेले असतात. तर हे हॉर्मोन्सचं कार्य संतुलित राहण्यासाठी स्त्रियांच्या आहाराकडे लक्ष पुरवणं फार आवश्यक आहे. आणि या काळामध्ये कसं आता जी क्रियाशीलता आहे ही कमी झालेली, म्हणजे मुलं मोठी झालेली असतात, आपलं आयुष्य पण बऱ्यापैकी स्थिर स्थावर झालेलं असतं, त्यामुळे जी कॅलरीजची गरज आहे ना इथे कमी झालेली असते. तर अशा वेळेला आपल्याला कमी कॅलरीयुक्त आहार घेण्याची म्हणजे त्यांना सजेशन द्यावंसं वाटतं इथे की कॅलरीज कमी घ्यायचं, पण प्रोटीन्सची गरज मात्र तेवढीच आहे. शिवाय खनिज आणि ह्याची लोह किंवा बी कॉम्प्लेक्स आणि बाकी विटॅमिन सी वगैरे ह्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यांनी भाज्या आहारामध्ये सलाडचा वापर करणं, सलाडमध्ये वरून मीठ कमी खायचं अशा वेळेला, कारण की आता एक तर 40 जवळ आलेली आहे, आता हळूहळू सगळे ऑर्गन्सचं कार्य कमी होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे लोड येणार नाही, पचनशक्ती कमी होण्याकडे कल असतो, तर त्याच्यामुळे लोड येणार नाही पोटावरती किंवा पचनसंस्थेवरती, ह्याकडे लक्ष पुरवणं आवश्यक आहे. त्यामुळे सलाड भरपूर खायचं, मिठाचं प्रमाण कमी करायचं, रोजच्या आहारामध्ये दही, ताक असे पदार्थ पाहिजेत आणि भाज्यांचं सेवन आवश्यक आहे. आणि भाज्यांचं सेवन मी वारंवार सांगते, पण होतं कसं सगळ्यांना पालेभाज्या आणि पालेभाज्या म्हटलं की फक्त पालक आणि मेथी सुचते, पण आता रानभाज्या भरपूर येतात, पावसाळ्याचे दिवस असले तर आपण खायला पाहिजे. डॉक्टर, आपण बोलूया, पण घेऊया एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम आरोग्य संपदा. दर्शक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात आपलं स्वागत. पोषक आहार आणि आरोग्य याविषयी आज आपण बोलतो आहोत आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्वाती घोडमारे. डॉक्टर, आता आपण लहान मुलांपासून तर प्रौढांपर्यंत बोललोत की काय आहार असला पाहिजे, काय गरज आहे, पोषण मूल्य आपल्याला जपायचं आहे, तर कसं हे पोषण मूल्य आपल्याला पदार्थांमधनं टिकवता येईल हे आपण दर्शकांना अगदी योग्य प्रश्न विचारला मॅडम आपण. बऱ्याचदा कसं आपल्याकडे सगळं उपलब्ध असतं, पण त्याची शिजवण्याची पद्धत, साठवण्याची पद्धत जर योग्य नसेल तर त्यातल्या पोषण मूल्यांचा ह्रास होतो आणि बऱ्याच लोकांना ह्याची माहिती नसते आणि जनसामान्यांपर्यंत ही माहिती पोचावी म्हणून आपण सप्टेंबर महिना हा पोषण माह म्हणून राबवतो आणि शिवाय 1 ते 7 सप्टेंबर हा एक पोषण आठवडा म्हणून आपण राबवत असतो. तर लोकांना ही माहिती मिळणं खरंच खूप आवश्यक आहे. डॉक्टर, आणि अनेकदा असं होतं की वृद्ध अवस्थेमध्ये सुद्धा आहार कमी होत जातो, म्हणजे पचनशक्ती कमी झालेली असते. तर एक थोडक्यात आपण सांगूया की ज्येष्ठांसाठी आपण आहार कसा घेतला पाहिजे? आता जसं जसं आपलं वय वाढतं तसं तसं शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. जसं आता म्हणजे जसं सेल्युलोज नावाचा एक पदार्थ असतो, तर पेशी, हाडं आणि रक्तवाहिन्यांमध्ये साठल्यामुळे तिथे एक प्रकारचा ताठरपणा येतो, अस्थी कमजोर व्हायला लागतात आणि वाकायला लागतात आणि ह्याच्यामुळे काय होतं की हालचाली मंदावतात, त्यांची कार्यक्षमता कमी होते आणि शिवाय जे मेटाबॉलिझम चयापचय आहे हे सुद्धा 10 ते 50% पर्यंत कमी होऊ शकतं. तर अशा वेळेला ऊर्जेची गरज कमी असते. पण यांच्या आहारामध्ये हे जे आपण आता मगाशी अन्नगट बोललो ह्याचा समावेश असणं फार आवश्यक आहे. आणि दाताचे अनेकदा समस्या उत्पन्न होतात, नैसर्गिक दात नसतात, कृत्रिम लावलेले असतात, त्यामुळे चावण्याची अडचण निर्माण होते. त्यामुळे यांना जो आपण आहार देतो तो फार सतर्कतेने बनवणं आवश्यक आहे. आणि शिवाय या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार असण्याची शक्यता आहे, मधुमेह किंवा ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज हे असण्याची शक्यता आहे. तर याही लोकांना जर आपण एखाद्या धान्याची भरड आहे, मग ती शिजवताना त्याच्यामध्ये विविध भाज्यांचा जर वापर केला तर त्याची पौष्टिकता वाढू शकते, पचायलाही ते हलकं होऊ शकतं. सातू आहे, म्हणजे पचायला जे पदार्थ हलके आहेत, चावायला पचायला हलके आहेत असे पदार्थ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यायला आणि त्यांच्या आजारानुसार त्यांचा आहार आपल्याला देणं आवश्यक आहे. हो हो. डॉक्टर, आज दर्शकांना खूप उपयुक्त अशी माहिती मिळालेली आहे आणि अमूल्य असं मार्गदर्शन आज आपण दिलं.
पोषक माह आता जो साजरा होतो आहे, तर या निमित्ताने आपण दर्शकांना काय सल्ला द्याल? पोषण माहाच्या निमित्ताने मी लोकांना एवढंच सांगू इच्छिते की आरोग्य ही अनमोल संपत्ती आहे आणि ती जपण्यासाठी आपल्याला योग्य आणि पोषक आहार घेणं फार आवश्यक आहे. तर हा जो आहार आहे तो प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार वेगवेगळा असतो आणि याचं नियोजन अतिशय सतर्क राहून करणं आवश्यक आहे. आणि आहार गट म्हणजे जे विविध आहार गट आता आपण चर्चा केली, ह्या सगळ्या आहार गटांचा आपल्या नियमित आहारामध्ये समावेश असणं आवश्यक आहे. त्याशिवाय त्याला व्यायामाची जोड दिली पाहिजे आणि एक तणावरहित आयुष्य जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. हो डॉक्टर, नक्कीच. आणि खरंच खूप महत्त्वाची आणि अमूल्य अशी असं मार्गदर्शन आज आपल्याला मिळालेलं आहे, दर्शकांना मिळालेलं आहे. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.